नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. कर्तव्यनिष्ठेचा आदर्श अभिमान आगलावे यांचा सेवानिवृत्ती सोहळा भावनिक वातावरणात पार. बार्शी नगर परिषदेच्या विविध खात्यामध्ये तब्बल 41 वर्षे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावलेले कर्मचारी अभिमान उर्फ आबा बब्रुवाहन आगलावे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान सोहळा अत्यंत उत्साही व भावनिक वातावरणात पार पडला. त्यांच्या सेवा कार्याचा गौरव करण्यासाठी विविध खात्याचे प्रमुख, माजी नगरसेवक, सहकारी आणि स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन 1984 साली वयाच्या 19व्या वर्षी आबा आगलावे यांनी नगर परिषद सेवेत प्रवेश केला. सुरुवातीस शिपाई पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागात मुकादम, सामान्य प्रशासन विभागात हवालदार नाईक अशा विविध पदावर कार्य करत आपल्या उत्कृष्ट कार्यक्षमतेची छाप उमटवली. त्यांच्या सेवा काळात त्यांनी वेळेचं आणि जबाबदारीचं भान ठेवत प्रत्येक काम प्रामाणिकपणे पार पाडलं. त्यांच्या गौरवासाठी आयोजित सत्कार समारंभात शॉल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याधिकारी गजानन गायकवाड होते. यावेळी कार्यालय अधीक्षक प्रकाश वाठोरे, नगर अभियंता विवेक देशमुख, आरोग्य प्रमुख शब्बीर वस्ताद, पाणी पुरवठा प्रमुख अजय होनखांबे, माजी नगरसेवक विलास रेणके, भैया बारुंगळे, प्रकाश रेणके तसेच नगर परिषदेचे अनेक कर्मचारी व सहकारी उपस्थित होते. तुषार खडके, संभाजी सुतार, अभिजित ढोले, विजय मुळे, सागर नानजकर, योगेश कारंजकर, देवेंद्र गव्हाणे, रवींद्र गवळी यांनी आपले अनुभव शेअर करत आबा यांच्या समर्पित सेवेला सलाम केला. कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक दत्तात्रय जाधव यांनी ओघवत्या शैलीत केले, तर राजेंद्र ढोले, किशोर कांबळे, कपिल कांबळे, अशोक चिपडे, आप्पा राऊत, महादेव बोकेपोडे यांच्यासह भगवंत काकडा समाज, गणेश कारकर पाटील यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना अनेकांनी आबा यांच्या कार्यशैलीचे, मनमिळाऊपणाचे आणि संयमी स्वभावाचे कौतुक केले. त्यांनी सहकार्यांशी जुळवून घेतलेली मैत्री आणि प्रत्येक कामात घेतलेली आस्थेची भूमिका आजच्या पिढीसाठी आदर्श आहे, असे गौरवोद्गार अनेक मान्यवरांनी काढले. स्वतः अभिमान उर्फ आबा आगलावे यांनी आपल्या भावनिक भाषणात ही संस्था म्हणजे माझे दुसरे घर होते. गेली 41 वर्ष मी केवळ एक नोकरी केली नाही, तर ही एक सेवा होती जी मनापासून केली. सहकार्याने नेहमी साथ दिली, त्यामुळेच ही वाटचाल आनंददायी झाली, असे सांगत सर्वांचे आभार मानले. हा संपूर्ण सोहळा केवळ औपचारिक सन्मान नव्हता, तर एका सेवाभावी आणि समर्पित कर्मचाऱ्याच्या प्रदीर्घ कार्यकाळाला दिलेली मानवंदना होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व सुखी निवृत्त जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. काही दर्जाचे असतात त्यात तुकाराम मुंडे साहेब होते, त्यांना फेटे बांधले. खरं तर टोप्या घालण्यापेक्षा फेटे बांधलेलं अतिशय उत्कृष्ट काम असते. तेव्हा तुम्ही निश्चितच चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणूनच तुमचा काल फोन आल्या तुमच्या सेवापूर्तीच्या सोहळ्यासाठी एक डॉक्टरेट माणूस सूत्रसंचालन करतोय. हा तुमचाही अभिमान आहे आणि माझाही अभिमान. कारण का की माणूस हा महत्वाचा आहे, त्याचं पद महत्वाचं नाही. मला असं वाटतं की माणसाच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा हा त्याच्या कामातून दिसत असतो, त्याच्या पदातून दिसत नाही. XYZ व्यक्ती येते जाते, अनेक प्रशासकीय अधिकारी येतात, पण त्यांची छाप त्या प्रशासनावरती सोडून जातात. त्यापैकी एक म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांचं नाव त्याला आवर्जून घेतलं पाहिजे, विश्वास नांगरे पाटलांचं आपण नाव आवर्जून घेतलं पाहिजे. असे अनेक कर्मचारी या ठिकाणी येऊन गेले. तेव्हा कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण बोलूया. यानंतर सन्माननीय वाटोरे साहेब आपल्या भावना व्यक्त करतील, त्यांनी त्या कराव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय
विलास जयंती अप्पासाहेब, माजी नगरसेवक अय्या पारमिवडे साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय विवेक देशमुख साहेब, अजय वनकांबळे साहेब, गजानन गायकवाड साहेब आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्यांच्यामुळं आपण या ठिकाणी जमलो आहोत असे आमचे सरकार मंत्री, आमचे आबा, आम्ही त्यांना आबाच म्हणतो. मला आजच नाव माहिती झालं, त्यांचा अभिमान लागला आहे म्हणून आम्ही सगळे त्यांना आबाच म्हणत असतो. आणि आबांच्या या सत्कार सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमला. मी पालिकेच्या वतीनं आपल्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आजचा कार्यक्रम बघा कसा असतो, बघा सेवेत येत असताना आपलं कोणी ओळखीचं नसते. आता तुमचं गाव हा भाग वेगळा आहे. ज्यावेळेस आपण कोणत्याही शासकीय सेवेत येत असतो त्यावेळेसचा जो क्षण असतो, जो वेळ असतो, जो काळ असतो तो फार वेगळा असतो. आपलं त्या कार्यालयामध्ये कोणी ओळखीचं नसते, कोणी जिव्हाळ्याचं नसते, कोणी कुठलं नसते. पण हा तुमचं गाव असल्यामुळे तुमचे सगळे ओळखीचे आहेत, पालखीचे आहेत, जिव्हाळ्याचे आहेत. आणि आपल्या या बार्शी नगरपालिका बार्शी या कुटुंबातून आपला एक सदस्य आज सेवानिवृत्त होत आहे. आणि आम्हाला याचं फार दुःख होत आहे. आणि या दुःखामुळे आम्हाला कुठेतरी दुसरा आबा या ठिकाणी, जसं की आता आमच्या वस्ताद साहेबांनी सांगितलं की तिथे बांधायला आम्हाला माणूसाचे कुठे टेंडर काढावं लागेल, काही सांगता येत नाही. म्हणून दुसरा व्यक्ती या ठिकाणी होणे नाहीये. आणि या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाहीये. एक 4 ओळी सर्वांसाठी सादर करीत आहे. आपला माणूस बाहेर गेला की आपल्याला दुःख कसं होते आणि त्या दुःखातून सावरण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मित्र म्हणून काय केलं पाहिजे, म्हणून एक मित्राची कविता 4 ओळी आपल्यासमोर सादर करतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा. आम्हाला आमच्या आबामुळं कधीच कमी पडलेली नाहीये. कोणता कार्यक्रम असो, कोणता जयंती असो, पहिले सकाळी 7:30, 8:30, 9, पावणे 10 टायमिंग नव्हता. पण आमचा आबा 9:30ला, 9ला, 8:30ला कार्यालयात उपस्थित. आणि साहेब चला 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 सगळे वर चला, समिती सभागृहात चला, आज आपला यांची जयंती आहे, त्यांची जयंती आहे. सगळं त्यांना तोंडपाठ असायचं. आम्हाला कधीच कोणतं त्यांनी बसू दिलं नाही किंवा या ठिकाणी तुमचं हे काम राहिलेलं आहे, त्या ठिकाणी तुमचं राहिलेलं आहे असं त्यांनी कधीच आम्हाला कमतरता भासू दिलेलं आहे. परंतु आज रोजी आमच्या कुटुंबातून बार्शी कुटुंब नगरपालिकेतून एक आज ते सेवानिवृत्त होत आहे, त्याचं दुःख आम्हाला जरूर होत आहे. त्याच्यामुळं या पुढील जे आयुष्य आहे आबांचं भरभराटीचे, सुख समृद्धीचे आणि सलोख्याचे जावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवितो. पुन्हा एकदा सर्वांचं पालिकेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. जय. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये या सेवापूर्तीच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.